राज्यात सध्या एका विषयानं राजकारण पूर्ण तापलेलं आहे, ते म्हणजे पुण्याचे माजी आयुक्त होत्या बोरवणकर यांनी जो आरोप त्यांच्या पुस्तकात लिहिलेला आहे त्या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी सर. एस सी पी मॅडमनी जे काही त्यांच्या पुस्तकात जे आरोप केलेले आहेत ते लिहिलेले आहे त्यावरून पूर्ण राजकारण तापलेलं आहे. नेमकं यावर काय बोलाल? निशाणा अजितदादाकडे दिसतोय. 2010च्या घटनेला धरून तत्कालीन पोलीस आयुक्त आणि आत्ताच्या माजी पोलीस आयुक्त पुण्याच्या मीरा बोरवणकर यांनी मॅडम कमिशनर हे त्यांचं आत्मचरित्र लिहिलं. त्यामध्ये ते असं म्हणतात की 2010 साली येरवडा जेलमधली 3 एकर जागा लिलावात काढण्याकरता दादांनी त्यांना फोन केला. दादा शब्द आल्यानंतर साहजिकच तत्कालीन पालकमंत्री म्हणून अजितदादाच 2010ला होते. हा आरोप ज्यावेळेस बोरवणकर मॅडमनी केला त्याचं उत्तरसुद्धा दादांनी स्पष्टपणे दिलेलं आहे की एखादी जमिनीचा जो पार्ट असतो म्हणजे ती जर लिलावात काढायची असेल तर तो लिलावाचा भाग हा महसूल मंत्र्यांकडे येतो. पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत किंवा पालकमंत्र्यांच्या अधिकारात तो विषय नसतो. पालकमंत्र्यांच्या समोर जर तो विषय तसा आला की अशी जागा लिलावात ही जमीन काढायची आहे तर मग कॅबिनेट पुढे महसूल मंत्र्यांकडे तो प्रस्ताव ठेवला जातो आणि त्यानंतर महसूल मंत्री त्यावर विचार करतात. ही साधारण प्रोसेस आहे. एवढंही त्या मॅडमला कळू नये म्हणून मला असं वाटतं की त्या मॅडमचा अभ्यास शून्य आहे. आता पुस्तक तर लिहिलंय पण त्या पुस्तकाला प्रसिद्धी मिळाली पाहिजे, त्याच्या प्रती खपल्या पाहिजे म्हणून सोयीचा तेवढा भाग त्याच्या 4 ओळी मीडियामध्ये टाकायच्या, मीडियाने त्याची दखल घ्यायची आणि अजितदादांचं नाव बदनाम करून स्वतःच्या पुस्तकाचा खप वाढवायचा म्हणून असा बिनबुडाचा आरोप केलाय. त्या मॅडमनी तो आरोप सिद्ध करून दाखवावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना खुलं आव्हान देत आहे कारण त्यानंतर सुद्धा एका वरिष्ठ अधिकाऱ्याची प्रतिक्रिया आलेली आहे. बोरवणकर ह्या प्रसिद्धीसाठी हपापलेल्या एक अधिकारी आहेत, त्यांना प्रसिद्धीत राहावं वाटतं. त्यामुळं मॅडम कमिशनर हे पुस्तक उद्या भंगारात जाऊ नये याकरता त्यांनी काळजी घेतलेली आहे आणि त्यांचं चरित्र लोकांच्या डोळ्यासमोर ठेवावं असं इतकं काही त्यांचं नाव लौकिक नाही. आता हे अजितदादांचं नाव लागल्यामुळं ते मीरा बोरवणकर नाव प्रसिद्ध झालं. आम्हाला तर माहिती आहे नाही कोण मीरा बोरवणकर आहे. पत्रकारांना पण मी काही विचारलं का मीरा बोरवणकर ते कोणालाच माहीत नाही. त्याच्यामुळे एखादी व्यक्ती आत्मचरित्र, आता मी माझं आत्मचरित्र जर लिहिलं आणि त्यात सांगितलं की पवार साहेब माझ्या घरी परवाला अकोल्याच्या कार्यक्रमात घरी चहा घ्यायला आले होते आणि पवार साहेबांनी मला विनंती केली किंवा मला म्हटले की तू आमच्यासोबत चल, तर हे हास्यास्पद जसं वाटेल तसंच हेच हास्यास्पद आहे. त्याच्यामुळे त्या मॅडमनी दिलेले पुरावे गोळा द्यावेत जे काही बोलले त्या संदर्भात. अन्यथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि आमच्या पक्षाच्या महिला अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी त्यांना जो इशारा दिलाय तोच इशारा आम्ही पण देतोय की लवकरात लवकर याबाबत जो सत्य खुलासा आहे तो ऑन डॉक्युमेंट द्यावा, अन्यथा कायदेशीर कारवाईला समोर जावं. यामागचा बोलता धनी कोण असू शकेल का? हा प्रश्न खरा महत्वाचा तुम्ही विचारला. मीरा बोरवणकर यांना इतकी राजकीय प्रगल्भता असेल हे वाटत नाही मला. आत्ताच्या घडीला सगळ्या गोष्टी घडत असताना म्हणजे तुम्ही बघितलं असेल अंतरवाली सराटीचं जे आंदोलन झालं त्याला आता व्यापक स्वरूप आलं. त्याच्यानंतर अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंच्या भाषणात सुद्धा एक उल्लेख असा आला की एक उपमुख्यमंत्र्यांनी सदावर्तेंना सोडलंय आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळ साहेबांना सोडलंय. म्हणजे हे नेमकं त्यांचे वाक्य आहेत का हे एकदा शोधलं पाहिजे. दुसरं, बोरवणकरांनी ह्याच लाईन बाहेर कशा काढल्या? पुण्याचे पालकमंत्री दादा असताना ह्या लाईन बाहेर कशा काढल्या गेल्या? कारण तत्कालीन दादांसोबत आराबाबा पण मंत्रिमंडळामध्ये होते. माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्यावरही आक्षेप त्यांनी घेतलेला आहे. त्याच्यामुळे बोलविता धनी कोण हे महाराष्ट्राला माहीत आहे. जाणीवपूर्वक हे असं सोडलं जातंय. जरांगे पाटलांच्या तोंडून ते वधून घेतलं गेलं आणि बोरवणकर मॅडमच्या लिखाणातून ते पुढे आलंय. त्याच्यामुळे महाराष्ट्राला माहीत आहे याच्या मागचा बोलविता धनी कोण असू शकतो आणि आम्हाला पण माहीत आहे. फक्त आम्हाला काही मर्यादा असल्यामुळे आम्ही त्यांचं नाव तुमच्या चॅनल समोर घेऊ शकत नाही. तुमच्यातलंच कोणी आहे का त्याकडे निशाणा आहे? आमच्यातलंच कोणीतरी आहे, दुसरं कोणी असू शकत नाही. कारण दुसरा तरी एक वेळ विरोधी पक्षातला रिस्पेक्ट ठेवेल दादांचा. तुम्ही बघा, शिंदे गटाचे आमदार असतील, भाजपचे आमदार असतील, शिवसेनेचे आमदार असतील, स्वतः उद्धवजी असतील, शिंदे साहेब असतील, हे सगळे दादांचा सन्मान ठेवतात. आमच्यातला जो एक गट आहे त्या गटातले जे काही
आताच्या अलीकडच्या काळात उगवलेल्या दुःखी आत्मे आहेत की ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही किंवा जे येण्याची इच्छा असून येऊ शकत नाहीत, असंच लोक मास्टर माइंड असू शकतात. नाही तर बोरवणकर मॅडम तेवढं लिहितील आणि बोरवणकर मॅडमला 2010चा इतिहास आठवेल, एवढ्या काही मॅडम विचारी मला नावच माहीत नाही म्हणतो. तर काल मीडियामुळे ते नाव माहीत झालं. मी तर आता सातत्यानं पुस्तकं वाचणार असतो. हा, आत्मचरित्र कोणाला लिहावं? विश्वास नांगरे पाटील, ज्यांनी ते हम होंगे कामयाब एक दिन असं काहीतरी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं, आम्ही पण वाचलं. आत्मचरित्र कोणी लिहावं? APJ अब्दुल कलामांनी. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला लिहिण्याचा अधिकार आहे, पण ते आत्मचरित्र वाचण्यालायक तर प्रतिमा पाहिजे. त्याच्यामुळे बोरवणकर मॅडमनी लिहिलं, पण ते बाहेर काढणारा आणि त्यांना पाठबळ देणारा आमच्यातलाच कोणीतरी मास्टर माइंड आहे, आणि तो कोण आहे हे लवकरच आम्ही तुमच्यासमोर आणणार. दुसरा प्रश्न असा आहे की दादा आता पालकमंत्री झाले पुण्याचे, चंद्रकांत पाटील होते. चंद्रकांत पाटलांनी एक व्हिडिओ, त्यांचा एक क्लिप व्हायरल झालेली आहे की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, अभी अभी बारामती जीतना है, अशा प्रकारचं काहीतरी एक व्हिडिओ व्हायरल आहे. काय वाटतं, नेमकं टार्गेट दादांना केलं जाईल त्या ठिकाणी? अजिबात नाही. आम्ही शेवटी सरकार सोबत आहोत. सध्या महायुतीचं सरकार आहे. अजितदादांच्या नेतृत्वात बारामती विधानसभा, बारामती लोकसभा जिंकावी ही महायुतीची अपेक्षा आहे. आणि त्यांनी जे म्हटलं की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, तर शेवटी भाजप हा त्याग करणारा पक्ष असल्यामुळं त्याचा त्यांनी खरोखरच हे मिटकरी बोलतात. मी बोलतोय ना की त्याग, समर्थन, निस्वार्थ प्रेम जर कोणी शिकत नाही. तुमच्या बोलण्यात हास्य दिसते आहे. नेमकं तुम्ही खरं बोलतायत की काय? कारण यापूर्वी तुम्ही बोललेत की जसं बच्चू कडू बोललेत की भाजप जे आहे ते काटा काढण्यात माहीर आहेत, जे त्यांचे दाखवायचे दात आणि खायचे वेगळे आहेत. मी तुम्हाला त्या अँगलनी बोलत नाहीये. मी हे बोलतोय त्याग हे भाजपकडून शिकण्यासारखं आहे. तुम्ही म्हणाल कसं प्रूव्ह करून दाखव. शेवटी 9 मंत्रिपदं आम्हाला भाजपसोबत गेल्यानंतर मिळाली. आणखी एक 10वं कॅबिनेट मंत्रिपद मिळेल आणि 2 राज्य मंत्रिपद मिळतील अशी चर्चा आहे. 9 मिळाली म्हणजे त्यांचे 9 लोक थांबले म्हणजे त्याग केला. अजूनही नाशिक आणि रायगड या पालकमंत्री पदाचा तिढा बाकी आहे. कदाचित रायगड आणि नाशिक उद्या आम्हाला जर मिळालं म्हणजे तिथल्या 2 माणसांनी त्याग केला. नाही, पण ते त्यागाची भूमिका जी आहे, पण हे व्हिडिओ व्हायरल होतात म्हणजे हे आतमधून बोललेले, हे जाहीर बोललेले नाहीत, हे आतमधून बोललेले, म्हणजे आतमधलं बोलायचं काम वेगळं आहे आणि दाखवायचं वेगळं आहे असं म्हणता येईल का? हे बघा, चंद्रकांत दादा जर पालकमंत्रीपद सोडण्यावरून पुण्याच्या जर दुःखी असते तर मला असं वाटतं की दादांना ते पालकमंत्रीपद दिलंच नसतं भाजपने. पण शेवटी सगळा समेट घडवून सगळ्यांना विश्वासात घेऊनच दादांना पालकमंत्री पदाची तिथे जबाबदारी दिली गेलेली आहे. परवा नरेंद्र मोदीजी पण आले होते. तुम्ही बघा त्यांची वर्तणूक दादांसोबत कशी होती, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल. भारतीय जनता पार्टीचा मी जरी विरोधक असेल तर एक गोष्ट मात्र मला त्यांची आवडते, ती त्यागाची भावना, समर्पित भावनेनं काम करणं आणि त्यांच्या पक्षामध्ये पक्षवाढीसाठी वेळ पडला तर 2 पावलं मागं यायचं, पण आपला पक्ष वाढला पाहिजे. कारण त्यांचं मिशन लोकसभा सर्वात महत्त्वाचं आहे. सध्या लोकसभेमध्ये जास्तीत जास्त खासदार निवडून आणून देशाच्या प्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदीजी असावेत अशी महायुतीची पण इच्छा आहे आणि भारतीय जनता पार्टी त्यासाठी सरसावलेली आहे. त्याच्यामुळे प्रत्येक लोकसभा जिंकणं हे त्यांचं टार्गेट आहे. मग त्यात बारामती लोकसभा पण आली. आता बारामतीत स्वतः सुप्रिया सुळे सक्रिय होत आहेत दादाच्या विरोधात असं बोललं जात आहे, त्या ठिकाणी काय म्हणाल तुम्ही? नाही, शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला सक्रिय होण्याचा, आपलं स्वतःचं मत मांडण्याचा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळे तयारी म्हणून सुप्रियाताई करतील, कारण 3ऱ्या आणि 4थ्यांदा आव्हान कसं असेल? नाही, नक्कीच हे आव्हान कडवं असेल. पण अजितदादांचं बारामतीमध्ये जर तुम्ही स्वतः गेलात, बारामती विधानसभा, बारामती लोकसभा, तर अजितदादांची पण फार मोठी पकड त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं आव्हान जरी कडवं असलं तर अशक्यही नाही. आव्हान जरी कडवं असलं तरी अशक्य नाहीच असं बोलताना मिटकरी या ठिकाणी म्हटलेलं आहे. धनंजय साबळे, मुंबई तक, अकोला.